2 दिवसांपूर्वी धुळे शहरातील मोहाडी परिसरात भीषण ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात होऊन ऊसतोड कामगार लक्ष्मण निंबा गुंजाळ आणि त्यांचा 3 वर्षीय मुलगा आदित्य गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला होता। पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेतील पीडित कुटुंबाला तातडीने न्याय आणि आर्थिक मदत मिळावी तसंच संबंधित ट्रक चालक आणि मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वडार समाजाच्या वतीने करण्यात आली। दिनांक 20/2/2026 रोजी कैलासवासी लक्ष्मण निंबा गुंजाळ हे आपल्या पत्नी व मुलांसह सासरवाडीहून घाणेगाव येथे गावाकडे जात असताना अवधान फाट्यावर राजस्थानच्या एका ट्रालाने त्या मोटरसायकल स्वारला धडक दिली। त्यात लक्ष्मण निंबा गुंजाळ आणि मुलगा आदित्य लक्ष्मण गुंजाळ हे जागीच ठार झाले आणि त्यांची पत्नी भाग्यश्री गुंजाळ आणि मुलगी हे अंत्यावस्थेत छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। परंतु हा सदर परिवार मोलमजुरी आणि ऊस तोडणी कामगार असल्यामुळे त्यांच्याकडे आज एक 10 रुपये सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक नाही। वडील तर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, त्यामुळे तिथे उपचार घेऊ शकत नाही। आणि जो ड्रायव्हर होता त्या ट्रालाचा, त्या ड्रायव्हरकडे चुकीचं लायसन होतं, खोटे लायसन होतं किंवा नव्हतं, याबाबत त्याला पोलीस स्टेशनने अटक केली आणि रिमांड दिला। तर रिमांड देत असताना त्याला त्याच दिवशी जामीन होते। जर एवढी घटना 2 लोक मेले असताना जर त्या ड्रायव्हरला जामीन होते, हे कुठेतरी साशंक आहे। म्हणून झालेली जामीन ही रद्द करून अशा व्यक्तीला, जो ड्रायव्हर त्याच्याकडे जर लायसन नाही आणि मालकाने लायसन नसलेल्या ड्रायव्हरला राज्यात परराज्यात वाहन चालवायला परवानगी कशी दिली, हे म्हणजे त्या मालकाची हुकुमशाही झाली। आणि हुकुमशाही झाल्यामुळे त्यांना या मेलेल्या लोकांना काही सोयीसुविधा नाही, म्हणून आजपर्यंत ते पोलीस स्टेशनला मालक जमा झाले नाही। म्हणून आमची एकच मागणी आहे, त्या ड्रायव्हरवर आणि मालकावर 2 लोक वारल्याने, तिसऱ्या अंत्यावस्थेत असल्याने मनुष्य सदोष वधाचा गुन्हा दाखल करावा आणि लायसन नसल्यामुळे, त्या खोटे लायसन नसल्यामुळे तो बिगर लायसनचे इकडे तिकडे चालवतो, त्याच्यावर 420चा गुन्हा याबाबतचे जे कठोर कारवाई करता येईल त्या प्रकारचे गुन्हे नोंद करावे पोलीस स्टेशनने आणि आम्हाला सहकार्य करा। जोपर्यंत आमची त्या मालकाशी सविस्तर सामंजस्यपूर्वक समाधानपूर्वक चर्चा होत नाही, तोपर्यंत त्यांना आपल्या ताब्यातून सोडू नये अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे। कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं रेबीज होईल या भीतीपोटी 30 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे। आयस विश्वनाथ अमीन असं या मृत तरुणाचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्यानं चावा घेतला होता। त्यानंतर त्यानं रेबीज प्रतिबंधक लसीचं इंजेक्शन घेतलं होतं, मात्र त्याला रेबीजची लक्षणं जाणवत असल्याची भीती वाटत होती आणि तो मानसिक तणावाखाली होता अशी प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्येही रेबीजच्या भीतीमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। रेबीज चावल्याने एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये कुत्रा चावल्याने आयश अमीन या व्यक्तीने, तरुणाने बँकेमध्ये चांगल्या ठिकाणी काम करत होता आणि जेव्हा कुत्रा चावल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेला होता, दवाखान्यात गेल्यानंतर त्याला जाणवलं की त्याला रेबीज झाले। रेबीज आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं सोसायटीमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे। मी त्या संदर्भात माननीय उपायुक्त हर्षल गायकवाड यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। त्यांनी तत्काळ भटक्या कुत्र्यांसाठी, भटक्या श्वानांसाठी त्यांनी लसीकरणाचं टेंडर काढलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने जेवढे आपल्या कल्याणपुरेमध्ये भटकी श्वान आहेत त्यांना त्या ठिकाणी लसीकरण केलं जाईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या कल्याणपुरेमध्ये जेवढे पण भटके कुत्रे त्यांना लसीकरण झालं पाहिजे आणि जे कुत्रे म्हणजे
येणाऱ्या जाणाऱ्याला सतत चावा घेत असतात, अशा कुत्र्यांना एखाद्या ठिकाणी म्हणजे जसं प्राण्यांचं जे विभाग आहे त्या ठिकाणी त्या लोकांना तिकडे नेलं पाहिजे, जेणेकरून हा जो प्रसंग आज अय्याश आमीच्या कुटुंबावरती झालाय तो इतर लोकांवरती होऊ नये यासाठी महापालिकेने तत्काळ या गोष्टीची दक्षता घेऊन त्या ठिकाणी निवारण केलं पाहिजे, असं या ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे.